नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर आज पुन्हा एक प्रश्न पडला. तो प्रश्नाचं उत्तर घ्यायसाठी मी पुन्हा डायरेक्टर साहेबांजवळ आली आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, मला प्रश्न यासाठी पडला की दैनंदिन जीवनामध्ये पहिले ना आपल्याजवळ आपली एक हक्काची शाळा असायची. शाळा आजकाल दिसतच नाही. दिसत नसण्याचं कारण म्हणजे तिथे जाणारे विद्यार्थी पण नाही आहे आणि त्या शाळाच नाही आहे. तर विद्यार्थी कुठून राहणार आहे? काही विद्यार्थ्यांचं तर एज्युकेशनसुद्धा बंद झालं आहे, कारण की आजकालच्या वाढत्या कॉन्व्हेंटच्या फीनी काही म्हटलं तरी मिडल क्लास का होईना प्रत्येकच पॅरेंट असा दबलेला आहे. त्यामुळे मला प्रश्न पडला की आपल्या मराठी शाळेच्या पतनासाठी कोण जिम्मेदार आहे. तर मला वाटलं की याचं उत्तर आपण आपल्या सरांकडून घ्यावं. म्हणून सरांसाठी हा प्रश्न, मला सांगा मराठी शाळेच्या हालतीला किंवा मराठी शाळेच्या पतनसाठी जिम्मेदार कोण आहे? मराठी शाळा याच्या पतनासाठी जिम्मेदार कोण, हा तुमचा प्रश्न. या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं म्हणलं तर मराठी शाळा, आता आपण पहिलेपासून पाहतोय, आपण मराठी शाळेतच शिकलोय. बरोबर बरोबर. पाहिलं असेल मराठी शाळेमध्ये म्हणजे असं नव्हतं की शिक्षण वाईट होतं, शिक्षण बढियाच होतं. कारण की माझ्यासोबतचे भरपूर विद्यार्थी आज चांगल्या पोस्टवर आहेत, चांगल्या हुद्द्यावर कामं करतायत आणि जे काय म्हणू शकतं आपल्या उदरनिर्वाहासाठी जेवढं काही कमवायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच कमावत आहे सगळेजण. बरोबर बरोबर. म्हणजे असंच नाही की बा कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला व्यक्ती पुढे जाऊ शकतो आणि मराठी शाळेत शिकलेला व्यक्ती मागास राहणार आहे, असं कधीच नाही होऊ शकत. आता मराठी शाळा लुप्त होत आहेत आणि विद्यार्थी कमी होत आहेत. याच्या मागचं कारण म्हणजे काय आहे की प्रत्येक पॅरेंट्सची जी मानसिकता आता बदललेली आहे की अमुकचा पोरगा, टमुकचा पोरगा हा कॉन्व्हेंटमध्ये चालला आणि मग मी जर माझ्या मुलाला मराठीच्या शाळेत टाकलं तर माझा कमीपणा होईल. अच्छा, माझा कमीपणा होईल. लोकांना असं वाटेल की हा गरीब व्यक्ती आहे, याच्यापाशी पैसाच नाही आहे मुलाला शिकवण्यासाठी. पण तो माझी नियत पाहणार नाही की मी मराठी शाळेत माझ्या मुलांना का बरं घालतोय. मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्रामध्ये मी जर माझ्या मुलाला मराठीमध्ये शिकवलं तर त्याला इथल्या लोकल लँग्वेजचं बेसिक नॉलेज चांगल्या प्रमाणात येईल. आपण म्हणतो की कॉन्व्हेंटमध्ये पण मराठी लँग्वेज शिकवली जाते, पण ॲज अ थर्ड लँग्वेज. बरोबर. फर्स्ट लँग्वेज ते इंग्लिश घेतात, सेकंड लँग्वेज हिंदी, मग घेतात ती मराठी. बरोबर. आपण इथे राहतो तर आपल्याला आपली पहिली भाषा जी असते ना ती मातृभाषा आपली मराठी घ्यायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचा आग्रह करतो, पण बाकीच्या लोकांना ते खराब वाटतं. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्यांना खराब नाही वाटलं पाहिजे आपल्याबद्दल, म्हणून आपण आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतो. आणि आपण जे आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतोय याच्या कारणाने काय होतंय की प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायला लागलंय. बरोबर. आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकायला लागलाय, तर मग मराठी शाळेत जाणारा मुलगा उरला कुठे? ते पण आहे. आता मराठी शाळेत मुलं कोणाची जातात? ज्यांच्याकडे शिक्षणात पैसा वाया घालवण्याची बिलकुलच सोय नाही. वाया घालवण्याची म्हणण्यापेक्षा आहेच नाही मुळात. वाया घालवण्याची म्हणण्यापेक्षा कॉन्व्हेंटमध्ये जे आपण फी देतो त्याच्यामध्ये आपण जे शिक्षण घेतो 15,000 ते 20,000 रुपये फी असते. बरोबर. कशाची? फक्त आणि फक्त तुमच्या प्ले हाऊस आणि नर्सरीची. बरोबर. पण त्या 15-20,000 मराठी शाळेतला मुलगा 12वी पर्यंत शिक्षण घेतो. बरोबर सर. बरोबर. उलट तर त्याच्यामध्ये पैसे वाचतात. पण कसं आहे की सगळ्यांना आवड पडली आहे कॉन्व्हेंटची, मग मराठी शाळेत जाणार कोण? तर गरीबाची लेकरं, जे त्या शिक्षणासाठी पैसा खर्च करू शकत नाही अशी. बरोबर. आता गरीब माणूस किती राहिले आहेत? कारण की तुम्ही माणसांना जर गरीब म्हणलं ना तर त्याला शिवी मारल्यासारखे होते. बरोबर. म्हणून गरीब माणसं झाले कमी. बरोबर. आता गरीब माणसं कमी झाले, त्यांची मुलं कमी झाले, त्यांची मुलं कमी झाले तर शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी कमी झाले, शाळेमध्ये विद्यार्थी कमी झाले तर सरकारने शिक्षकांची संख्या कमी केली. आता शिक्षकांची संख्या कमी झाली तर शाळेमध्ये पुन्हा मुलं येणं कमी झाले, कारण की संख्या कमी तर शिक्षक कमी, आणि शिक्षक कमी म्हणून मग लोक काय म्हणतात इथे शिक्षकच नाही तर मग आम्ही आमचे विद्यार्थी तिथं कशाला पाठवतो, मग विद्यार्थीची संख्या कमी. आता या कारणाने काय झालं की मग मराठी शाळेतले विद्यार्थीच कमी होऊन गेले. बरोबर आहे. आणि मग सरकार काय म्हणते की ज्या शाळेमध्ये विद्यार्थीच नाही तिथं आम्ही शिक्षक का बरं द्यायचे, आणि जिथं मग शिक्षकही नाही तिथं मग शाळाच कशाला चालू ठेवायची. बरोबर आहे. बरोबर. तर म्हणून मग सरकारने असं चालू केलं आहे की जिथे विद्यार्थी संख्याच कमी आहे, जिथं पटच कमी आहे त्या शाळेला आपण बंद करून टाकायचं. आता याच्या मागे जिम्मेदार कोण? मग सरकार नाही, आपण पालक.
का बरं? कारण आपण पालकांनीच आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवलं नाही. का बरं? समाजाच्या भीतीने, की समाज आपल्याला काय म्हणणार. जो शिक्षक वर्ग तिथे शिकवतो त्यांची स्वतःची मुलं पण तर ते स्वतःच्या शाळेत नाही घालत. मग आम्ही पॅरेंट्स कसा का त्यांच्यावर विश्वास ठेवू की ते आमच्या मुलाला चांगले शिकवतील? मग माझं म्हणणं हेच आहे की याच्यासाठी जिम्मेदार आहे पॅरेंट्स. शिक्षक जेव्हा शिकवण्याचं काम करतो तेव्हा तो शिक्षक राहतो, पण जेव्हा तो आपल्या मुलाचा विचार करतो तेव्हा तो पॅरेंट बनतो. आणि त्याला समाजाची भीती असते की बाकीच्यांनी त्याला म्हणलं नाही पाहिजे की अरे तुझं एवढा कमावतं तर मग तू पोरं मराठी शाळेत का बरं जातात म्हणून. पण असं नाही व्हायला पाहिजे. आता तीच तर मोठी गोष्ट आहे की व्यक्तीमध्ये जे वेगवेगळ्या हे असतात. समजून आपण म्हणतो ना की एका व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या छटा असतात, त्याच्यापैकी त्यांची शिक्षक ही छटा आणि त्यांची पॅरेंट्स असण्याची छटा ही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. पॅरेंट्सची छटा काय म्हणते त्याला की तुझा पोरगा कॉन्व्हेंटमध्येच गेला पाहिजे, आणि शिक्षक काय म्हणते की नाही माझी शाळा चाललीच पाहिजे. पण हा शिक्षक ही पेशा हा समजत नाही की आपण जेव्हा पॅरेंट्स असतो तेव्हा आपण आपल्याच मुलांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो. जर या शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना जर मराठी शाळेत घातलं तर त्यांचं पाहून आजूबाजूचे लोक सुद्धा तिथे त्यांना घालणार ना, ते पण इन्फ्लुएन्स होते. म्हणूनच म्हणलं की मी या गोष्टीसाठी पॅरेंट्स जिम्मेदार आहेत. आपल्या पाल्याला घाला. दुसरी गोष्ट, सरकार सुद्धा थोडंफार का होईना जिम्मेदार आहे. का बरं? कारण की आपण जोपर्यंत सरकार लोकांना असं म्हणणार नाही की नाही तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेतच टाकायला पाहिजे घरापाठच्या, तुमच्या गावात शाळा दिली आहे ना आम्ही, बरोबर, मग तुम्ही विद्यार्थ्यांना बाहेरगावी का बरं पाठवता? तुम्ही तुमच्या गावच्या शाळेत टाकायला पाहिजे आणि गावच्या शाळेवर लक्ष ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, सरकार काय करते की प्रायव्हेट शाळा म्हणा, कॉलेजेस म्हणा, यांना ग्रँट देते किंवा यांना लायसन्सिंग करते की तुम्ही एज्युकेशनचा बिझनेस करा. तर त्याच्यावरती थोडी रोकथाम आणायला पाहिजे की ज्या संस्था जेन्युइन आहेत, ज्या पुरातन काळापासून शिक्षकाचा प्रचार प्रसार करत आहेत, जसं आमच्या अमरावतीमध्ये शिवाजी शिक्षण संस्था होती, अशा पद्धतीच्या संस्था म्हणजे की ज्या पुरातन काळापासून शिक्षणाचा प्रसार करत आहेत, किंवा रयत शिक्षण संस्था या. तर यांनी आता पुरातन काळापासून आपला शिक्षणाचा व्यवसाय चालू ठेवला होता. आणि यांच्यामध्ये कशा होत्या, ज्या शाळा होत्या ना त्या कमावण्यासाठी नव्हत्या, तर त्या समाजाच्या प्रबोधनासाठी म्हणा किंवा समाजाच्या सुधारासाठी होत्या. पण ज्या नवीन संस्था बनल्या आहेत की ज्या फक्त आणि फक्त कमावण्यासाठी आपल्या शाळा काढतायत, त्यांना लायसन्सिंग नाही द्यायला पाहिजे सरकारने. आणि शिक्षकांची संख्या मराठी शाळेत वाढवायला पाहिजे, जेणेकरून हा पॅरेंट्स वर्ग जो आहे यांना वाटलं पाहिजे की नाही इथे एवढे मोठे शिक्षक आहेत म्हणजे इथं थोडंसं चांगलं शिक्षण देणारच, आणि मग ते आपल्या मराठी शाळेमध्ये मुलांना पाठवणं चालू करणार. पण त्याच्याकरिता सरकारने थोडंसं तरी सक्त पाऊल घेतलं पाहिजे आणि गावातल्या म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांना की तुम्ही तुमच्या मुलांना जर मराठी शाळा आहे तर मराठी शाळेतच घालायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने अजून शिक्षक तर वाढवायलाच पाहिजे, पण शिक्षकांना थोडंसं ट्रेन करून त्यांना आपल्या मराठी शाळेमध्ये जे कॉन्व्हेंट शाळेचं दर्जाचं शिक्षण आहे ते देण्यासाठी भाग पाडायला पाहिजे. बरोबर. बस माझं एवढंच मत आहे की पॅरेंट्स लोकांनी आपला नजरिया बदलला आणि सरकारने आपला नजरिया बदलला तरी हे काम होऊ शकतं, आणि जे मराठी शाळांची हालत झालेली आहे आताच्या टाइमला ती दुरुस्त होऊ शकते. नक्कीच. चला, तर तुम्हाला जर सरांचं कॉन्व्हर्सेशन आवडलं असेल आणि तुम्ही त्यांच्या मताशी सहमत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. आणि तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकता. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ आपण टाकत राहणार आहोत, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.